नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आता 5व्या, 6व्या आणि 7व्या इलेक्शनच्या टप्प्यावरती आम्ही पोहोचत आहोत. तीनही टप्पे जे झाले, 4ही टप्पे जे झाले त्याच्यात BJP अस्वस्थ झाल्याचं दिसतंय. केजरीवाल हे जसे बाहेर आले त्याच्यामुळे पुन्हा त्यांची अस्वस्थता वाढवलेली आहे. आणि वाढलेली का नको? कारण असं आहे की जर समजा BJP जर सत्तेच्या खाली आली तर तेथील मॅक्झिमम लोक तुम्हाला जेलमध्ये दिसतील. कारण या मधल्या पिरियडमध्ये त्यांनी 10 वर्षाच्या कारकिर्दीत काय काय केलं, किती तमाशे केले आणि किती फायनान्शियल फ्रॉड केले, हे जे चक्र आज ते करतायत, ज्याच्या बळावरती आज एवढे लोक त्यांनी जेलमध्ये टाकले, तो कायदा अस्तित्वात आहे. आणि त्याच कायद्याच्या अंतर्गत त्यांनाही सुद्धा तिथनं बेल मिळणार नाही, ते आयुष्यभर तिथे सडत राहतील. म्हणून त्यांना असं वाटते की आपला जो दानापाणी आहे सरकारकडनं मोठमोठ्याला ज्या आपण फायदे करून घेतले, लोकांचे काही ठराविक लोकांचे फायदे केले, ते सर्वच्या सर्व लोकांना आता ते सर्व उघड होईल. आणि एक तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की BJPमध्ये जास्तीत जास्त कामगार वर्ग आहे, मोठा ऑफिसर वर्ग आहे आणि असुरक्षित असतात ते. कारण आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सर्व सत्ता पार्लिमेंटच्या हातात असते, जे मंत्री असतात त्याच्या हातात असतात. मंत्र्यांनी जर ठरवलं उद्या की मी माझ्या सर्वच्या सर्व लोकांना, सिनियर लोकांना आज दिल्लीवरून कलकत्त्याला पाठवेल, याच्यात कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पाठवेल, तर ते सहज शक्य होते. एका डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्यामुळे सर्व लोक अस्वस्थ होतात. अनेक लोक तुम्हाला दिल्लीमध्ये असे दिसतील की ज्यांच्या नवरा बायको पोरं सर्व IAS कॅडरमध्ये, IPS कॅडरमध्ये इकडे तिकडे, आणि त्यांचं मोठं प्रस्थ आहे त्यांचं, आणि ते फार अनसेक्युअर्ड होतात. नवरा बायको एकाच ठिकाणी असल्यामुळे, आणि समजा जर एखाद्याला कलकत्त्याला पाठवा आणि एखाद्याला मुंबईला पाठवलं तर निश्चितच ते अस्वस्थ होतात. त्याच्यामुळे आजच सध्या असं ऐकण्यात येते की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी इन्कम टॅक्सच्या चोऱ्या हे ते सर्व अस्वस्थ झाल्याचं सर्व दिसत आहेत. आणि अस्वस्थतेतूनच अमित शहाचं जे मध्ये मध्ये वक्तव्य आहे ते अत्यंत भीतीदायक आहेत. इवन मोदींचे जे वक्तव्य आता केलेले आहेत ते सुद्धा भीतीला एक डायरेक्शन देणारे आहेत. आज याच्याच आधारावरती आज आम्ही दोन व्हिडिओज तुम्हाला दाखवू. एक आहे राहुल गांधी यांचा. राहुल गांधींचं जे काही भाष्य होतं ते सर्व काही सत्य होताना त्यांना दिसतं आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला रवीश कुमारचा आहे, मार्मिक आहे. म्हणजे तुम्हाला की माणूस जरी सत्तेत असला परंतु तो किती घाबरलेला असतो आणि त्याची भीती कशी असते आणि ती किती वाजवी आहे हे सर्व दर्शविणारा तो एक चांगलासा व्हिडिओ आहे. दोन्ही व्हिडिओ घेऊन तुम्हाला येत आहोत आम्ही, बघूया आपण दोन्ही. देश के युवाओं, नरेंद्र मोदी के हाथ से चुनाव निकल रहा है, वो स्लिप कर रहे हैं और हिंदुस्तान के प्रधानमंत्री नहीं बनेंगे. उन्होंने डिसीजन ले लिया है कि अगले 4-5 दिन में आपके ध्यान को भटकाना है, कुछ ना कुछ ड्रामा करना है. आपके ध्यान को भटकना नहीं चाहिए. बेरोजगारी सबसे बड़ा मुद्दा है. नरेंद्र मोदी जी ने आपको कहा था कि 2 करोड़ युवाओं को रोजगार देंगे, झूठ बोला. नोटबंदी की, गलत GST लागू की और सारा का सारा काम अदानी जैसे लोगों के लिए किया है. हम भर्ती भरोसा स्कीम ला रहे हैं. 4 जून को इंडिया गठबंधन की सरकार आ रही है. 15 अगस्त तक भर्ती भरोसा स्कीम में 30 लाख युवाओं को रोजगार देने का काम शुरू हो जाएगा. जय हिंद, नमस्कार. एक मामूली पत्रकार से आप डरे हुए हैं, तो मैं दूर से देख रहा हूं कि दरअसल आपके पास सत्ता है पर ताकत नहीं है. दरोगा और इनकम टैक्स के ऑफिसर के दम पर बहुतों को डराया जा सकता है. उस डर का आप क्या करेंगे जिससे आप खुद डरे हुए हैं? भाई समर्थक ही हुए हो, नेता थोड़ी हो गए हो. तुमको जनता ने वोट दिया है, क्यों मर रहे हो अपने आप को? हंस के भी, हाय हेलो करके भी समर्थक हुआ जा सकता है कि नहीं हुआ जा सकता है? तो जो जिसके पास सत्ता नहीं है उसकी तलखी तो मैं समझ सकता हूं. जिसकी है वो क्यों तलख बैठा हुआ है, वो क्यों नहीं मुस्कुरा रहा है? क्योंकि मीडिया हमेशा आपको आज का वो नफरत के वातावरण में रखना चाहता है.
वो चाहता है कि ये जो तलखी है, ये जो चिढ़ है किसी ना किसी को लेकर, वो बनी रहे, क्योंकि ये जो एक बार बन गई ना या मजबूती से, तो उसका हम कभी भी इस्तेमाल कर सकते हैं। उसका हम सिख भाइयों के खिलाफ भी इस्तेमाल कर सकते हैं, रवीश कुमार के खिलाफ भी इस्तेमाल कर सकते हैं, बापू के खिलाफ भी इस्तेमाल कर सकते हैं, और आप किसी हिंदू के खिलाफ भी। गंगेश और गुंजन के पिताजी कहते रहे कि मत मारो यार, ये मेरा बेटा है, पोता है। मार दिया पत्थर से उस भीड़ ने, बताइए, उठा के अंतिम पत्थर मार के सर पे मार दिया। उसकी दादी ने कहा कि मेरे पोते को इतना मार दिया, मुझे तो छोड़ दो। अब तो जागिए, इस हिंसा से हमको क्या हासिल है? क्यों सत्ता में बैठे हुए राजनीतिक दलों के प्रवक्ताओं की भाषा में इतनी तलखी है? इतना झूठ, इतना सारा चीज क्यों है भाई? थोड़ा हंसा भी कीजिए, दिवाली होली में बुलाया भी कीजिए। ये और बात है, मैं गया नहीं उनसे कहने के लिए कि आप क्यों नहीं मुझे बुलाते हैं। मैं उनसे ये भी नहीं कहने गया कि आप मेरे कार्यक्रम में अब क्यों नहीं आते हैं। मैं उनकी भावना का सम्मान करता हूं। मैं भी एक लीला देख रहा हूं कि जिस वक्त आप अपने आप को सर्वशक्तिशाली होने के क्षण में महसूस कर रहे हैं, उसी वक्त में एक मामूली पत्रकार से आप डरे हुए हैं। तो मैं दूर से देख रहा हूं कि दरअसल आपके पास सत्ता है पर ताकत नहीं है। दरोगा और इनकम टैक्स के ऑफिसर के दम पर बहुतों को डराया जा सकता है। उस डर का आप क्या करेंगे जिससे आप खुद डरे हुए हैं? तो इस डर से मुक्ति कैसे मिलेगी? मुझे, आपको या उनको? मोहब्बत से। वृंदावन से मुझे किसी ने कहा कि रवि जी समस्या ये है। मैंने कहा आप इतना क्यों चिढ़ते हैं? मैंने क्या कर लिया है? मैं 10 बजे के बाद तो घर चला जाता हूं, कहीं दिल्ली में घूमता भी नहीं। समस्या यह है कि आप सनातनी नहीं हैं। मैंने कहा अरे भाई साहब, मैं सनातनी हूं, मैं तनातनी नहीं हूं। ये तनातनी मत कीजिए मुझसे। और मुझे ही नहीं, आप अपने समर्थक एंकरों को, अगर आपने उन्हें समर्थक ही कह लिया तो कहिए कि यार थोड़ा मोहब्बत बांटा करो। मेरी नेहमीप्रमाणे आज आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या यांच्यावरती पूर्ण जीवनचर्येवरती जो बुद्धा या सिरियलमधनं जे झालेले वेगवेगळ्या याच्यावरती दाखवण्यात आलेले, त्याच्यातनं आम्ही काही क्लिप्स तुम्हाला घेऊन येत असतो। आमचा प्रयत्न असतो की बुद्धाच्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हा सर्व लोकांना बारकाईने लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून या न त्या कारणाने तुम्ही ते वाचता आलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे, खऱ्या अर्थानं बुद्ध धम्म तुमच्यापर्यंत पोहोचवा ही आमची कल्पना आहे। त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे। आज त्याच्यातनंच ही एक क्लिप आम्ही दाखवत आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम अलार कलाम यांच्या आश्रममध्ये पहिले गुरु असतात त्यांचे, त्याच्यात जातो आणि ते फार तिथे सातत्यानं अलाम कलामला विचारत असतात की मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारलं काय? आणि त्यांच्या अनेक घटना 2-3 दिवसापासून अलार कलाम सिद्धार्थाकडे सारखं पाहत असतात, त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजवरती पाहत असतात। आणि ज्या दिवशी तिथे मग ते एक समारंभ असतो, त्याच्यामध्ये त्यांनी ते शिष्य बनवण्याची ती प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये सिद्धार्थ 2 दिवसाच्या नंतर त्यांना शिक्षा म्हणजे एक शिष्य बनवतात। त्यावेळेस तिथे एक दुसरा एक विद्यार्थी असतो, त्याचं नाव आहे चंद्रसेन। हा त्या गुरुंना त्यांचा जो दुसरा विद्यार्थी असतो चंद्रपत नावाचा, तो त्यांना अलार कलामना विचारतो की मी 1 महिन्यापासून तुमच्या सोबत आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी आपल्या ह्याच्यात मी एवढे मी माझं कंठस्थ केलेले आहे, सर्व ज्ञान मला माहिती आहे, आणि तरी तुम्ही मला आपला शिष्य बनवलेला नाही। परंतु सिद्धार्थ मात्र 2 दिवसात आल्याबरोबर त्यांना तुम्ही शिष्य बनवलं आहे, हां याचं मला उत्तर द्या। त्यावेळेस अलार कलाम स्माईल करतात आणि म्हणतात ठीक आहे। त्याच्यानंतर तिथे बाजूची एक थोडीशी रेती घेतात, वेळू, आणि त्या पाण्यात टाकतात आणि पाण्यात टाकल्याच्यानंतर ते त्यांना विचारतात की तू आता याच्यावरती सांग मला की याच्यावरती काय उत्तर आहे तुझं। आणि त्या ज्या पद्धतीने ते उत्तर देतो
तर ते अत्यंत उत्तर काही त्याला समाधानकारक नसतं. तो म्हणाला मी योगाच्या संदर्भातनं तुला प्रश्न केला आहे. आणि सिद्धार्थाला विचारतात तर सिद्धार्थ त्याला सांगतो की ऋतूचे कण ज्यावेळेस तुम्ही पाण्यात टाकता त्याच्यामुळे लाभ, लोभ, द्वेष हे सर्वच्या सर्व त्याच्यासोबत ते पाण्यात जातात आणि पाणी निर्मळ होते, जल शुद्ध होते. त्याच्यात एक सुंदर त्यांचा जो संवाद आहे, म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये तिथले त्या काळातली जी अभ्यासाची प्रवृत्ती होती, ज्यावेळेस शिष्य बनवण्याची प्रवृत्ती होती, गुरु शिष्याची जी परंपरा होती ती किती कठीण होती, किती त्याच्यावरती परीक्षा असतात, याच्यावरती हा आधारित छोटासा क्लिप आज तुम्हाला घेऊन येतो. बघूया बुद्धा या सिद्धार्थ, गुरुवर्य, गुरुवर्य, जीवन को इतना गंभीर न बनाओ बस कि जीवन बोझ लगने लगे. कल पूरी रात सर्दी में तुम ठिठुरते रहे. शिष्यों की कुटिया में क्यों नहीं गए? कैसे सोता गुरुवर्य? अभी तक आपने मुझे अपना शिष्य नहीं बनाया. जब भी शिष्य बनाने की बात होती है आप मुस्कुराकर टाल देते हो. शिष्य अपना गुरु स्वयं चुनता है. गुरु तो केवल संकेत पड़ता है कि जो व्यक्ति सामने है उसमें शिष्य बनने की योग्यता है या नहीं. तुम जब से यहां आए हो मैं तुम्हारे लक्षण देख रहा हूं, तुम्हें परख रहा हूं. आप मुझे जितना चाहे परख ले. आप मुझे जिस कसौटी पर उतारेंगे मैं उतरूंगा. बस आप मुझे अपना शिष्य बना लीजिए. ज्ञान की खोज में इतने प्यासे आए यहां, लेकिन जो तीव्रता तुम्हारी प्यास में है किसी में नहीं देखी. तुम में वो सब गुण हैं जो एक गुरु अपने शिष्य में खोजता है. तुम्हें दया है, सरलता है और अपनी बात मनवाने का हट. तो क्या? गुरुदेव एक प्रश्न पूछूं? पूछो बस. गुरुदेव
मैं अपने मुंह से अपनी क्या प्रशंसा करूं? मैंने कई गुरुओं से ज्ञान की प्राप्ति की, चारों वेद उपनिषद मुझे कंठस्थ हैं, परंतु फिर भी आपने मुझे अपना शिष्य बनाने में पूरा 1 मास ले लिया, और इस सिद्धार्थ को मात्र 2 दिन में ही आपने अपना शिष्य बना लिया। सच्चा ज्ञान वो होता है जैसे सागर में नमक घुल जाए, फिर नमक का अस्तित्व कहाँ रहता है? यदि मैं इस पात्र के पानी में थोड़ी सी रेत मिला दूं, तो योग के संदर्भ में तुम इसे क्या कहोगे? गुरुदेव, ये तो बहुत सामान्य सी बात है। रेत जैसे ही नीचे बैठेगी, जल स्वच्छ हो जाएगा और जल पीने योग्य हो जाएगा। मेरा प्रश्न योग के संदर्भ में है। सिद्धार्थ, जी गुरुदेव। क्या तुम इस भेद को समझा सकते हो? जी गुरुदेव, ये रेत के कण काम, क्रोध, मद और लोभ के प्रतीक हैं। जब ये चित्त से दूर जाते हैं तो निर्मल जल रूपी ध्यान प्राप्त होता है। चंद्रपत, तुम्हें तुम्हारे प्रश्न का उत्तर मिल गया होगा। मैंने सिद्धार्थ को 2 ही दिन में अपना शिष्य क्यों बना लिया? दैनिक बहुजन सौरभचा आज आम्ही पेपरचा आढावा घेऊ। आज दिनांक 18 मे 2024। आज महत्त्वाची न्यूज कुठल्याही पेपरमध्ये आलेली नसेल, परंतु कपिल सिब्बल, तुम्हाला माहिती आहे की कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष झालेत। मधल्या पिरियडमध्ये बार काउन्सिलला अनेक मोठ्या राजकारणामध्ये त्यांची गेल्याची ही बाब होती आणि तिथे ज्युडिशियरीवरती वेगवेगळ्या पद्धतीचं हे सुरू होता, दबाव सुरू होता। या सर्व गोष्टीचा विचार करून अनेक लोकांनी कपिल सिब्बल यांचं नाव सुचवलं आणि ते त्यांच्यात जिंकून आले। त्याचे प्रतिस्पर्धी होते, ते फार मोठ्या संख्येने त्यांचा पराभव झाला। याच्यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की जरी सुप्रीम कोर्टामध्ये जजेस किती जरी असले तरी अध्यक्ष या नात्याने त्याला प्रश्न विचारू शकतात, त्याच्याशी भेट घेऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची चर्चा करू शकतात। एवढी सर्व शक्ती बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष लोकांना असते। त्याच्यामुळे कपिल सिब्बल इथे झाल्याबरोबर एक मोठी NDAची एक पराक्रम झाला असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून ती बातमी आम्ही पान 1 वरती घेतलेली आहे। आज त्याच्याच बाजूला एक स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर विशब कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आता स्वाती मालिवाल ह्या MP आहेत आणि त्या आपल्या केजरीवालांना भेटायला गेल्या। त्यावेळेस मात्र ते काही वाट बघत होते आणि त्यांच्या जो विनय कुमार जो त्यांचा पर्सनल सेक्रेटरी होता त्यांनी मात्र काही वेळ त्यांना थांबवलं आणि तिथे काहीतरी बोलाचालामध्ये थोडासा काहीतरी वादावाद झाली आणि त्यांनी मग तो FIR केला तिने। त्याच्यानंतर मग त्याच्यात पोलिसांनी त्याच्यावरती FIR करून घेतला अशी ती बातमी आज सर्वच मीडियावरती आहे। गोदी मीडियानी मात्र त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये की अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या MPsमध्ये काहीतरी फाटलेलं आहे अशा पद्धतीच्या काहीतरी अफवा उडवलेल्या दिसतात। इंदिरा गांधी विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात आग, अत्यंत नवी दिल्लीची बातमी आहे। अशा पद्धतीच्या घटना होऊ नये, परंतु ती झालेली घटना महत्त्वाची होती। हेमंत सोरेन यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। तुम्हाला माहिती आहे की हेमंत सोरेन अनेक दिवसापासून जेलमध्ये आहेत आणि त्यांचा प्रचार पूर्ण कमी झालेला आहे, परंतु त्याच्या पत्नीने फार भावूक होऊन प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या जोमाने ती जास्त मोठ्या प्रमाणात प्रचार करताना दिसत आहे। आज त्याच्याच खाली मी मोदींच्या सभेत कांद्यावरून घोषणा दिल्या। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नरेंद्र मोदी आता महाराष्ट्रात होते त्यावेळेस तिथे एका कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांना कळलं की हे काहीच बोलत नाही तिथल्या महत्त्वाच्या नाशिकच्या सभेत, तर त्यांनी जोरात त्यांना तिथून प्रश्न विचारले की कांद्याच्याबद्दल बोला
आणि ज्यावेळेस ते जोरजोरात बोलायला लागले तर तिथे फार मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाहेर काढलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं पोलिसांना की आम्हाला जे इथले जिवंत प्रश्न आहे त्याच्यावरती मात्र ते बोलत नाही. त्याच्यामुळे आमचं काम आहे की त्यांना प्रश्न विचारणे आणि अशा पद्धतीचं ते हे झाले. ती बातमी आम्ही लावलेली आहे. इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल तयार होत असते आणि अल्कोहोलच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या काही व्हेकल्स गाड्या वगैरे चालवतात. ते पेट्रोकेमिकल प्रोडक्ट त्याच्यात तयार होतो. आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाच्यापासनं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं निर्माण होते आणि 110 किलो मेट्रिक टन इतकं ते मोठं प्रोडक्शन आहे. तर आतापर्यंत ते त्यांना आपल्या इंधनामध्ये मिक्स करण्याचं त्याला परमिशन होती, पण नंतर केंद्राने थांबवली होती. परंतु ती आता मात्र पुन्हा उघडली. त्याच्यामुळे निश्चितच काही लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यात काही लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. आज पुन्हा त्याच्या खाली बहुजन सौरभला 23व्या तथागत भगवान बुद्धाच्या जयंतीनिमित्त शुभेच्छासाठी तुम्हा लोकांना निवेदन आहे की ज्या कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपल्या छोट्या जाहिराती बहुजन सौरभला पाठवाव्या. एक निमंत्रण म्हणून आहे संग्रहालय दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालय नागार्जुन बनते आमचे स्मृतिशेष जे बनते आहेत त्यांनी ते एक मोठं हे केलेलं आहे. नागार्जुन म्हणून संग्रहालय त्यांनी उघडलेलं आहे. त्याच्यामुळं बौद्ध धर्मातील अनेक गोष्टी त्यांनी तिथे ठेवलेल्या आहेत जेणेकरून लोकांना लहान मुलांना त्याचा फायदा होईल. शाळेच्या गटारात सापडला चिमुकल्यांचा मृतदेह पाडण्याची एक बातमी आहे. आज बघूया 5/4वरती 460 मेगावॅटचा संच बंद. कोराडीतील MSEBच्या ऑफिसची ती घटना. तिथे ज्यावेळेस पूर्ण वाचल्याच्यानंतर लक्षात येते की तिथे कुठे ना कुठे ब्रेकडाऊन झालेलं आहे आणि ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर आता तिथे ते लवकरच 4-5 दिवस तरी हा काम सुरू राहील. वाचताना मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या मध्ये एक बातमी होती की कोलच्या शॉर्टेजमुळे ते होत असेल, परंतु आता दिवसेंदिवस लोकांची इलेक्ट्रिसिटीची जे कन्झम्पशन आहे ते कमी झालेलं आहे. LEDच्या बल्बनी मोठ्या प्रमाणामध्ये कन्झम्पशन कमी केलं. आणि दुसरं म्हणजे सोलारच्या ज्या लोकांचं बिल जास्त येत होतं त्यात सर्व लोकांनी सोलारमध्ये शिफ्ट झाले. त्याच्यामुळे निश्चितच MSEBला ते सप्लाय करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं वीज निर्मिती होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये नागपूर हे सर्वात प्रथम हे आहे आपलं शहर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता येणाऱ्या दिवसामध्ये MSEBचा हा जो प्रॉब्लेम आहे तो संपेल. एक नागपूरची एक बातमी आहे. विवाह प्रवाह मैत्रीचा मधून जमला मैत्रींचा मेळावा. अनेक आपल्या स्त्रिया ज्या एज्युकेटेड आहेत त्यांना काही ना काही करावं आहे, समाजासाठी काहीतरी देणं लागतं आहे म्हणून त्यांनी सातत्यानं छोटे मोठे कार्यक्रम घेऊन त्याच्या नृत्याचे कार्यक्रम झालेत, वादविवादाचे कार्यक्रम झालेत, अनेक गोष्टी त्यांनी येऊन इथे केलेल्या आहेत. ती बातमी आज आम्ही त्याच्यात लावलेली आहे. या अशा मोठ्या प्रमाणात स्त्रिया त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या आहे. घरगुती बाया असतात, त्यांना कुठे ना कुठे बिझी राहून समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे ती आम्ही बातमी महत्त्वाची समजतो. बालसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर एक गोंडखेरी आमच्या नागपूरच्या शेजारी तिथे एक मोठ्या अनेक संस्थांनी मिळून तिथे हा कार्यक्रम केला आणि बाल शिबिर लावून पोरांना जास्तीत जास्त बौद्ध धम्माच्याबद्दलची माहिती देणं, वेगवेगळ्या धम्माच्याबद्दल माहिती देणं, त्याच्यासाठी ती एक बातमी आम्ही लावलेली आहे. TC काढण्यासाठी लागत आहेत 500 रुपये. गोंदियाची बातमी आहे. एक सहसा तसा रेग्युलर नसेल, एका कुठल्या तरी सिद्धार्थ कॉलेज म्हणून आहे जिथे शाळा, तिथली ती घटना झालेली आहे. संस्थापक शिक्षकाच्या वादात लिपिकाची हत्या गोंदियाची बातमी आहे. दोघांच्या याच्यामध्ये वाद सुरू झाला होता. संस्थापकांनी शिक्षक आणि त्याला वाचवण्यात मध्यस्थी पडल्यामुळे त्यांनाही मार लागला आणि हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आहे. आलोका संघाराम येथे वैशाख उत्सव नागपूरची बातमी आहे. इथे एक मोठी संस्था आहे आलोका संघाराम, इथे वैशाली पौर्णिमेचा एक उत्सव त्याच्या संबंधातली ती बातमी आहे. बुद्धभूमी महाविहार येथे त्रिविध पावन वैशाख उत्सव
दीक्षा तुम्हाला माहिती असेल की बुद्धभूमी कामठी रोडवरती तिथे अनेक कार्यक्रम सुरू असतात, सातत्यानं तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होत असतात आणि तो कार्यक्रमही तिथे आयोजित करण्यात आलेला आहे, त्याची बातमी आम्ही दिलेली आहे. मान्सून पूर्व कामे महावितरणकडून वेगात सुरू आहेत. MSCBकडनं जे काही आता मान्सूनच्या आधी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते सर्वच्या सर्व त्याने हातात घेतलेल्या आहेत. लहानपणच्या कचऱ्यात सापडलेल्या मुलीची गगनभरारी अनाथ अंध मुलीचे MPSCत यश. एक अशीच अमरावतीची एक घटना आहे. एका आईवडिलांनी अंध मुलगी तिला कसं पोसणार म्हणून त्यांनी त्या कचऱ्याच्या ह्याच्यात टाकलेली, तिला उचलून आमचे पोपटराव शंकरराव पापळकर तिने त्या आश्रमात ती शिकली, मोठी झाली आणि तिने MPSC क्रॅक केलं. त्याच्यानंतर तिचं टार्गेट आहे UPSCकडे आहे. अंध विद्यार्थी जरी असली परंतु जिज्ञासा आणि जिद्द असल्यामुळे ती तिथपर्यंत जाऊ शकली. तो त्याच्यामुळे एक महत्त्वाचा आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही चिल्ड्रन पॅराडाईजची एक बातमी टाकलेली आहे. हिट अँड रन च्या केसमध्ये त्या कार चालकाला अटक करा. बहुजन समाज पार्टीचे एक आहे. तुम्हाला कुठेतरी हिट अँड रन म्हणजे एखाद्या व्हेकलनी मारून पळून गेला असेल तर अशा जर बातम्या तुम्हाला दिसल्या तर मला निश्चितच संपर्क साधा. संतागार फाउंडेशन नागपूरद्वारे महाकवी वामन दादा कर्डक यांना अभिवादन. नागपूरची बातमी. आपण पान 2 वरती आज आमचा अग्रलेख आणि अग्रलेखाचं आजचं टायटल आमचं त्याच्यात पान 2 वरचं टायटल आहे चांगले काम करण्यासाठी कधीही चुकीच्या उपायांचा अवलंब करू नका. जर तुम्हाला चांगले कामं करायचे असतील तर तुमच्या जर शॉर्टकट आणि चुकीचे उपाय असतील तर त्याच्या मागे लागू नका. अनेक लोक या पोरांसाठी मला स्पेशली सांगावं लागेल की अनेक पोरं आपापल्या त्या पास होण्याच्या चक्करमध्ये छोट्या छोट्या नोट्स वाचतात किंवा कुठेतरी त्या डायजेट्स वाचतात आणि त्यांनी ते पास होतं आहे, परंतु ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढ्यापुरतंच तुमचं नॉलेज मिळेल. जोपर्यंत तुम्ही टेक्स्टबुक पूर्ण वाचत नाही, टेक्स्टबुक वाचल्याच्यानंतर त्याच्यातल्या पूर्ण तिथल्या ज्या आजूबाजूच्या गोष्टी असतात त्यासुद्धा तुम्हाला माहिती असतात आणि अशा वेळेस मात्र तुम्हाला धोका होण्याची संभावना असते. म्हणून आजचा जो ब्रीदवाक्य आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. निवडणुका म्हणून लोकशाही नाही. म्हणजे फक्त आपल्याला लोकशाहीचा अर्थ म्हणजे निवडणुका लढणे आणि आपले लोक तिथून निवडून आणून पाठवणे एवढंच नाही, पण ते लोक जर निकम्मे असले, त्यांच्या क्षमता नसेल, प्रश्न विचारायची क्षमता नसेल, तुमच्याबद्दल विचार करण्याची क्षमता नसेल, तुमच्याबद्दलचा वेगळे त्यांच्यात सेन्सेशनच नसेल तर ते काय उपयोग. म्हणून राजकारण निवडणुका फक्त आणून हे नाही तर त्याच्यातले महत्त्वाचे जे लोक आम्हाला हितासाठी जे कामं करतील अशा लोकांना आम्ही निवडून दिलं पाहिजे. परंतु ते दुर्दैवानं तसं होत नाही. व्याधीग्रस्त अंधश्रद्धामुळे RSSचे प्राबल्य. तुम्हा लोकांना माहिती आहे की मधल्या पिरियडमध्ये आता ज्या पद्धतीने BJP डाऊनफॉलमध्ये जात आहे आणि त्याच्यासोबतच RSSही आहे. म्हणून एखाद्या कोणत्याही संस्थेला जर त्याला मोठा संस्थापक किती मोठा असला परंतु त्याचे ध्येय मात्र चुकीचे असले की ते सर्वच्या सर्व कोलमडीत पडतात. म्हणून बुद्ध नेहमी म्हणतात की तुम्ही सत्याचाच मार्ग धरा. RSSनी जे काही त्यांनी कारनामे केले असतील मागच्या 10 वर्षात किंवा त्याच्याही आधी, हे सर्वच्या सर्व जेव्हा तिथे सत्ता पलटली की ते सर्वच्या सर्व उघडं पडेल. आज इवन जे गोधराकांड असो की तिथले अनेक आज जे अजून अपीलला लोक गेलेले नाही ते सर्व अपीलला जातील, लोक सुटतील. पुन्हा मोदीच्या विरोधात शेकडो नवीन केसेस लागतील. अमित शहाला पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी अडकवतील. त्याच्यामुळे सर्वांनी कोणी अंगात मस्ती आणू नये आणि जर तुम्ही आणली तर ती पुन्हा एका वेळेच्या नंतर ते पूर्णच्या पूर्ण त्यांना त्याचं प्रायश्चित भोगावंच लागते. अनिरुद्ध शेवाळे यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. राहुल गांधी व आकाश आनंद 2 तरुण नेते, सारखी पावले, अलीकडीलची त्यांची आवडलेली भाषणे. आज आमचे मित्र रणजित मेश्राम हे सातत्यानं फार बारकाईने लक्ष असते. कोण किती बोलतो आहे, कशा पद्धतीने बोलतो आहे, बोलण्यात त्याचा अर्थ किती आहे, किती मार्मिकता आहे, किती त्याची डेप्थ आहे, ह्या सर्व याच्यावरती त्यांनी तुलनात्मक आज अभ्यास केलेला आहे. त्याच्याच खाली श्री गुरुदेव चळवळीतील भोंदू बाबा जन्माला येत आहेत. आमचे ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक. आज गुरुदेव सेवा मंडळामध्ये अनेक लोक पुन्हा अंधश्रद्धेच्या मागे जाताना ते दिसत आहेत
त्याच्यामुळं त्याच्यावरती सातत्यानं प्रहार करणारे ज्ञानेश्वर रक्षक हे रोजच आमच्यासोबत असतात आणि ते सातत्यानं त्यांना फार चिंता असते की लोक पुन्हा अंधश्रद्धेकडे वळतात की काय. समजा आता त्याच्यासारखे जर आपल्या रक्षकसारखे जर लोक नसते जागृत तर आतापर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला त्यांनी शेंदूर फासवून देव बनवलं असतं. म्हणून असे लोक जे जागरूकता असणं अत्यंत गरजेचं आहे. आरक्षण कोणाचे? विनायकराव जामगडे यांचं हे आहे. जरी आज आरक्षण असलं परंतु आज आरक्षण कोणासाठी आहे? आज 70 ते 80% 90% सर्वच्या सर्व उच्च जातीच्या लोकांच्या हातामध्ये जी आज सत्ता आहे आणि आज IAS कॅडरचे लोक, IPS कॅडरचे जे सेक्रेटरी लेवलचे लोक आहेत, म्हणजे आज रिझर्वेशन कोणाचं म्हणावं? आजचं टायटल सॉन्ग आहे 3 वरचं, अन्न आणि विहारावर विवाहावर जातीय निर्बंध कायम असेपर्यंत भारतातील राष्ट्रभावना मजबूत होणार नाही. म्हणजे आजही तुमचं अन्न आणि विवाहावर किती खर्च करतात लोकांना, म्हणजे कोणाची ताकद आहे नाही आहे, परंतु लोकलाजीर खातीर वाटेल त्या पद्धतीने हे करता. तर अशा पद्धतीचा खर्च टाळला पाहिजे. अशा पद्धतीचा आज आमचं टायटल आहे. आज आमचा अग्रलेख आहे शिवाजी रोत्त यांचा महाराष्ट्राची वेदना, अंधश्रद्धा निर्मूलन ते बुद्धी प्रामाण्य खडतड प्रवास. हा जो एवढा मोठा एक चांगला त्यांचा एक मोठा अभ्यासपूर्ण लेख आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या वेदना आणि अंधश्रद्धा, बाबासाहेब असो, गाडगे महाराज असो, अनेक लोकांनी आपल्या महापुरुषांनी अंधश्रद्धेवरती मोठ्या प्रमाणात आघात केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती कमीत कमी बाकीच्या स्टेटच्या मानाने बरी आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही एक हे केलं आहे, अमोल अन्नदाते यांचा, डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा लेख, वाढते वय आणि कार्यक्षमता. दिवसेंदिवस पोरांचं वय वाढतं आहे परंतु ज्या पद्धतीची त्याची कार्यक्षमता वाढायला पाहिजे त्या पद्धतीची वाढत नाही आहे. त्याच्यासाठी असणारे कारणमीमांसा करणारा हा लेख, विश्वास ठेविला पण सारे तसे निघाले, हे आमचे रतन तायडे यांचा लेख, की अनेक लोकांवरती आम्ही विश्वास ठेवतो परंतु तो विश्वासास पात्र ठरत नाही आणि शेवटी आमची जी विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वासभंग होतो. अशा पद्धतीचा हा लेख. एका महासंघाची भरारी, एक सुनील देशपांडे यांचा हा लेख, एक अत्यंत सुंदर एक की एका महासंघाने किती मोठं द फेडरेशन्स ऑफ द ऑर्गन अँड बॉडी ट्रान्सप्लांटेशन. तुम्हा लोकांना ही जरी छोटीशी बाब असली परंतु ती फार मोठी आहे. आज ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्टच्या अंतर्गत जी काही कायद्यात बंधनं आहेत, जर तुम्हाला असे लोक ब्रेन डेडच्या जर काय केसेस मिळाल्या तर त्यांच्या केसापासून तर खालपर्यंत सर्व त्याच्या बॉडीचे पार्ट्स हे तुम्ही इम्प्लांट करू शकता, ट्रान्सप्लांट करू शकता, कोणी दुसऱ्याला देऊ शकता. म्हणून ब्रेन डेड जिथे जिथे सर्जरी होत असेल तर त्या लोकांना कंपल्सरी करणारा कायदा आहे. तुम्हा सर्व लोकांना मी वारंवार सांगत असतो की अशा काही घटना तुम्हाला दिसल्या तर निश्चितच मला फोन करा, मी तुम्हाला त्याची मदत करील. त्या एका डेथ बॉडीमुळे, एका ब्रेन डेडमुळे हजारो लोक, हजारो ऑर्गन, रेटिनापासून प्रत्येक गोष्ट तुम्ही ट्रान्सप्लांट करून लोकांना तुम्ही नवीन जीवदान देण्याची एक चांगली संधी मिळेल. तुम्हाला निश्चितच मी रोज निवेदन करत असतो की आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. मोफत असतो. फक्त बसल्या बसल्या लोकांना कमीत कमी राजकीय, पॉलिटिकली, धार्मिक या सर्व बाबीचा कमीत कमी वेळात आपला पूर्ण रिव्ह्यू करावा हा आमचा हे असतो. आमचा पूर्ण प्रयत्न असतो की 25 ते 30 मिनटात व्हिडिओ झाला पाहिजे. अनेक व्हिडिओ खूप कंटाळवाणा असते, तुमच्याजवळ वेळ नसतो आणि कमी वेळात जास्त करावं, जास्तीत जास्त तुम्हाला माहिती द्यावं, हाच आमचा मोठा प्रकल्प आहे. तुम्हाला काही सूचना असतील तर निश्चितच मला फोन करा, आम्ही त्याचा अंमलबजावणी करतो. एवढं बोलतो आणि थांबतो. उद्या भेटूया. जय भीम.